साईं बाबा जी की पुण्य नगरी शिरडी के लाइव में जा रहे हैं। अब से कुछ ही देर के बाद श्रीमद् भागवत कथा संगीत में भक्ति दीदी सोमनाथ देवकर जी पुणे से आई हुई। तो सबसे पहले आपका श्री साईं बाबा संस्थान ट्रस्ट शिरडी की ओर से हार्दिक स्वागत है। तो देखिए साईं बाबा जी के भक्त बड़े से बड़े और छोटे से छोटे आते हैं साईं बाबा जी से मिलने के लिए, क्योंकि साईं बाबा जी खुद बुलाते हैं इनको। तो देखिए साईं बाबा जी का बहुत ही प्यारा भक्त और पीछे हमारी एक छोटी सी देवी जी साईं बाबा जी के श्री चरणों में द्वारका माई। तो बेटे से बात करते हैं, आपका क्या नाम है? आरुष। कहाँ से आए हो आप? विक्रोली मुंबई से। तो यहाँ क्या करने आए हो, थोड़ा बताइए। बाबा के दर्शन लेने आए। बाबा के दर्शन। बाबा से मिले आप? हाँ, मिले। बाबा से बातचीत की? हाँ। क्या बोले बाबा? बाबा मेरे को ना बहुत बड़ा करो और मेरे को अच्छी बुद्धि दो। अच्छा, आपने अपने लिए बुद्धि मांगी। हाँ। तो बाबा ने आपको कुछ बोला होगा या मैंने सुना है वो जो नहीं आपने सुना? मैं बताऊं आपको? हाँ। बाबा ने बोला बार बार आया करो। हाँ। तो आओगे ना बार बार? हाँ। चलिए, साईं बाबा जी ब्लेस यू। ओम साई राम, जय साई राम। तो ये बात 100% कन्फर्म है, यहाँ वही आता है जिसको साईं बाबा जी बुलाते हैं, चाहे वो बच्चा हो या बड़ा हो या बूढ़ा कोई भी हो। तो साईं बाबा जी के बुलावे के बिना कोई भी यहाँ पर नहीं आता। ओम साई राम। शपथ उपस्थित झालेले असून ग्रंथ घेऊन ते व्यासपीठाकडे येत सुंदर असं भागवत आगमनाचे सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे, होत आहे। विनंती अशा ग्रुपला की आपण त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथाचं आयोजन या ठिकाणी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या वतीनं दिदींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, होत आहे। त्यांच्या समवेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षजी गाडेलकर साहेब सपत्नीक ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। तसेच माननीय उपकार्यकारी अधिकारी भीमराजी दराडे साहेब, भोसले साहेब, बजाज साहेब आणि संपूर्ण ग्रामस्थ साईबाबा कन्या विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय तसेच इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठाकडं येत आहात। आदरणीय दिदी, आपल्याला विनंती की आपण त्या ठिकाणी येऊन विधिवत या व्यासपीठाचं आगमन करणार आहात। त्या ठिकाणी
व्यवस्थेच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि गुरुजींना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन, ग्रंथपूजन या सर्व जे उपासना आपण करणार आहोत त्याची सुरुवात कृपया विनंती आहे की मान्यवरांसाठी आपण ठेवलेलं आहे बाळांनो, आपण थोडंसं मागे थांबणार आहोत. त्यानंतर गुरुजींना विनंती की सर आपण काही प्रतिमा मुली सगळ्या बसून त्या चेअरवर त्या बाळांनो कलशधारी मुली आणि लेझिम वाले खूप सुंदर. पहिले प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन, नंतर ग्रंथपूजन होईल, नंतर कृष्ण आरती होईल, शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होईल आणि त्यानंतर आदरणीय वंदनीय दिदींचा या ठिकाणी साहेबांच्या हाताने संस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात येईल. गुरुजींना विनंती की आपण या ठिकाणी पूजेला प्रारंभ करावा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं ददवमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवस्थान सम्मारयतु स्वभक्तेच्छया मानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं. सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः. सकलपूजा प्रपूर्णार्थे गन्धाल्पैः सम्पूज्य ध्यायामि नमस्करोमि. दीपप्रज्वलनम्. इनको तू बोलना थोड़ा थोड़ा साइड. ओम अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्निः स्वाहा. सूरजो ज्योतिर्ज्योतिर्ग्निः सूरजाः स्वाहा. अग्निर्वरजो ज्योतिर्वरजाः स्वाहा. सूरजो परजो ज्योतिर्वरजाः स्वाहा. ज्योतिः सूरजाः सूरजो ज्योतिः स्वाहा.
शुभङ्करोत्कलयानाम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपोत्सवे महत्पुण्यं बलिराजं प्रवर्तते हरो हरति पापानि मङ्गलानि गृहे गृहे दीपस्तरम्मणे नमः ध्यायामि नमस्करोमि ग्रन्थराजदेवतानां पूजनम् या श्वेतपरमासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती निःशेषजाड्यापः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशो विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगनिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं ग्रन्थराजदेवताभ्यो नमः सकलपूजा प्रपूर्णार्थे गन्धाग्रैः सम्पूज्य अहिरिव भोगैः पतेर्वाहुञ्जाया हेरिन्मणिमाधवानः अस्त्रकरो विश्वां परिणां कुर्वान् 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 कुसंवरिमान् कुशोदः नानामृतसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि वीनस्तदेवतानां पूजनं यो देवेभ्यः आद्यदीपं दर्शयामि यानंतर मनोजी विस्फुटे हे कृष्णाआरती आणि श्रेणीमाई पंढरपूर आरती जमतील आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू होईल. माननीय मनोजी विस्फुटे. कृष्णा माझ्या धाव सख्या तू धाव सख्या रे कृष्णा माझ्या धाव सख्या तू कार्य गमना पक्षी गमना तुझेच ओढीना कार्य गमना पक्षी गमना तुझेच ओढीना मुरनंद कुमारा मुनिजन सुखधारा कीर्ती मुरहरनंद कुमारा मुनिजन सुखधारा कीर्ती अभिनव नवनित घोरा नटवर दाखवतव प्रीती अभिनव नवनित घोरा नटवर दाखवतव प्रीती कुसुमित कांचन गंधित संगनंद सनादनदा कुसुमित कारण नंदन रंग मनमन नाथवदा कार्य रमना पक्षी रमना तुझेच ओढीना कार्य गमना पक्षी गमना तुझेच ओढीना वृंदावन संचारी कौस्तुभ मनिहारी गोवा वृंदावन संचारी कौस्तुभ मनिहारी गोवा तुझे शिश्वर वाचविले तू अशी राखिले नाथ तुझे शिष्यवर वाचविले तू अशी राखिले नाथ कसे सखा मी तुला दाखवू विकल मनाचे गाव कसे सखा मी तुला दाखवू विकल मनाचे गाव कार्य गमना पक्षी गमना तुझेच ओठीना कार्य गमना पक्षी गमना तुझेच ओठीना नीलम कुंतल नीलम कुंडल नील कमल नयने नीलम कुंतल नीलम कुंडल नील कमल नयने श्यामल यमुना निर्गुण सगुना श्यामल तव चरणे श्यामल यमुना निर्गुण सगुना श्यामल तव चरणे देव श्री गोपाला तव कर व्यथित ज्वाला देव श्री गोपाला तव कर व्यथित ज्वाला
कृष्णा माझा धाव सख्या तो धाव सख्या रे कृष्णा माझा धाव सख्या तो कार्य गमना पक्षी गमना तुझे चोटे नाव कार्य गमना पक्षी गमना तुझे चोटे नाव शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर बाबा रमावर साई बाबा रमावर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाऊ पुंडलिक धागा पुंडलिक धागा भाऊ पुंडलिक धागा याहो अवघे जन करू बाबासी वंदन साईसी वंदन करू बाबासी वंदन करू मने बाबा साई धाव पाव माझे आई पाव माझे आई धाव पाव माझे आई हरी लोकांकन मंदिर चरण डोळ्यात पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगनानंद भोजन भावे वालिन मनेव नामा त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णाबोधं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे करदनकृतं वा कायकं कर्मजं वा श्रवणयजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेव क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री प्रभो साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव हळुके मॅडम तर अजिंक्य गायकवाड सर तसेच त्या ठिकाणी आहिस्ता, आहिस्ता. होतोडे सर प्राचार्य आणि त्यांची सर्व साईबाबांची टीम तसेच आमचे राम लक्ष्मण सीता सर खूप छान असे त्यांच्या पालकांचं त्यांच्या शिक्षकांचं भारती मॅडम त्याचप्रमाणे ज्योती मॅडम आपलंही खूप मनापासून त्या ठिकाणी कौतुक आम्ही करत आहोत कारण या बालगोपाळांना आत्तापासूनच श्रीमद भागवत कथेचं जे ज्ञान प्राप्त होणार आहे ते निश्चितच मोठं आहे कथा बरोबर बोलणं चालू होईल परंतु त्या अगोदर आणि बाजूला जे भक्त मंडळी साईबाबाचे सेवक जो जहाँ भी हो अंदर आके स्थानापन्न हो जाइए त्यानंतर कथेच्या आयोजना प्रसंगी उपस्थित भागवताचार्य भक्ती दिदीजी त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी कथेसाठी उपस्थित असलेले शिर्डी शहरातील आणि परिसरातील मान्यवर आपल्या सर्वांचं मी साईबाबा संस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भक्ती दिदींनी जे आहे ते 2012पासून जे आहे भागवत कथा केलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये गुजरातमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी दिदींनी भागवत कथा केलेल्या आहेत आणि शिर्डीमध्ये जे आहे आपल्या सर्वांसाठी जे आहे ते त्यांनी ही भागवत कथा जी आहे ऐकण्याची सुवर्ण संधी जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे शिर्डी आणि शिर्डीतील परिसरातील सर्व जे भक्तगण जे आहेत त्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या भागवत कथेचा दिदी आपण या ठिकाणी जी सेवा या ठिकाणी आपण करणार आहोत त्याबद्दल आपले आणि आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आपण जे सेवा कार्य करत आहात, जी भक्ती आपण करत आहात त्या भक्तीच्या माध्यमातून परमार्थ जो लोकांना भक्तांना सांगत आहात, आपलं हे जे कार्य जे आहे
इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त आपल्या हातून घडो अशी श्री साईनारायणांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. ओम साईराम. थँक्यू. अर्पण करू सत्कार करणार आहोत. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. मंदिरात पाच आवाज गेला म्हणजे साई बाबा की. धन्यवाद दीदी. पुन्हा एक बार मनापासून मला घेऊन पूर्ण मिरवणुकीत त्या सहभागी होत असतात. अप्पा जेजुरकर सर, ये 7 दिन का जो भगवत कथा का जो आयोजन यहाँ पर हो चुका है, 8 तारीख से 14 तारीख तक दोपहर 2 बजे से 14 तारीख तक और आयोजन यहाँ पर होने जा रहा है. इसके लिए आप सभी को हम बड़े दिल से न्योता दे रहे हैं कि आप यहाँ पर बताइए. तो कुछ दिन पहले मेरा बहुत बड़ा सौभाग्य था जब हमें साईं बाबा जी की पादुका के साथ नागपुर जाने का मौका मिला था. वैसे तो जहाँ जहाँ साईं बाबा जी जाते हैं मेरा बहुत बड़ा सौभाग्य है, मुझे भी लेके जाते हैं. तो नागपुर में हम लोग जब गए थे तो हमारे साहब जी साईं बाबा जी के मुखिया सेवादार बहुत साईं, मतलब दिन में अगर 6-8 घंटे भी मिलते थे तो इनके साथ समय गुजारने का मौका मिलता था. तो आज फिर वापस आ करके जैसे ही टीम शिरडी लाइव साईं बाबा जी के चरणों में आई है तो साहब जी से रूबरू होने का मौका मिल गया. ओम साई राम, जय साई राम.